हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी 2-3 दिवस झाले तुम्हाला कॉल केला, ताई, पण मी आज ग्रुपवर टाकलं होतं ना. हो का? हा, मी ग्रुपवर टाकलं होतं, मी दादाश्रींच्या आश्रमात चालली असं. अच्छा अच्छा. 7 दिवस आपल्या सेवेकऱ्यांसाठीच गेलेले. हा हा. मग मी आज तुमचा एक अनुभव ऐकला ना, त्याच्यामध्ये तुम्ही ते एका दादांना सांगितलं होतं, तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि तो एक ग्रुप होता ना, तो माझ्याच्याने डिलीट झालेला आहे. अच्छा अच्छा, मग मेसेज करा ना, लिंक येऊन जाईल तुम्हाला. बरं बरं, ठीक आहे. मग लिंकवर आता जॉईन करा. जेवण वगैरे झालं? हो. अच्छा, आता करू वडील का आले मी? तर आमचे जेवण मग 7:30, 8 पर्यंत होऊन जातात. हो का? हा. आता बाबांची तब्येत चांगली आहे मग? तशीच असते. आता ते वयानुसार थोडेसे त्रास होतोच ना, तो विकनेस येते, सगळं जुलाब. बरं. डायपर वगैरे घालतात तरी ते. अच्छा अच्छा. आई हं. आहे का तुम्हाला? नाही, ते 30 वर्ष 27-28 वर्ष झाले. अरे बापरे. आई फार लवकर गेली आमची. हो का? ते फार मोठं दुःख आहे आम्हाला ते. अनुभव शेअर करण्याच्या आधी फक्त मी 1 मिनिट बोलते की तुम्ही नाही का दादा, आपले केंद्रे दादासोबत एक मुलाखत घ्या ना. हो, घेईल ना ताई, घेईल ना. तर मला कधीची इच्छा होती, म्हटलं आता मागे ताईंना. जर झालेत आपल्या 2-3 वेळा. हा हा, झालं तेव्हा आपलं दोन. ऐकल्या असतील ना तुम्ही त्या? हो, सर्व ऐकलंय, पण ते नाही, मग आता मला दादांकडे जायचंच आहे. तेव्हा हं, समक्षच घेईल ना. अच्छा अच्छा. हं, तर मुलाखत सुद्धा घ्या. हं. आणि तुमची सुद्धा एखादी काहीतरी आयुष्यात कशी तुम्ही आली स्वामी सेवेत, ते सुद्धा एक दिवस नाही का तुम्ही नाही, स्वतःचा एक स्वामी सेवेत मुलाखत. यायला मला काही कारणच नाही ताई. माझी आईच मुळात होती. अच्छा अच्छा. आमच्या म्हणजे आजोबांपासूनच आहे आमच्या घरात. पण तरी सुद्धा तुमचे सुद्धा अनुभव हो, आम्हाला देणार, शेअर. देणार. मला ते भरपूरच द्यायचे आहेत. पण आता अ, अजून बिझीच आहे हो ताई. अजून काही असं मोकळी झाली नाहीये. नाही का? नाही ना, आता जरा अशी मस्त मोकळी झाली, की हं, मग हं. मी तुम्हाला नक्की सगळ्यांसाठी मला शेअर करायचेच आहेत ते अनुभव. हो हो, हां. चालेल चालेल. आता करू का मी अनुभव हो, शेअर? सांगा ना, सांगा. हां. केंद्रे दादांचा अनुभव आहे तो. माझी आई गेली होती केंद्रे दादांच्या ते पुण्यातील भोसरीमधील मठ आहे ना त्यांचा, हो, 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 हो. तिथल्या मठामध्ये गेली होती. तर हं. मग माझ्या आईने त्यांच्याकडून सेवा घेतली होती, आरोग्य सेवा, बीपी आणि शुगरसाठी. अच्छा, अच्छा. हा, हो, तर हो. बीपी शुगरची सेवा अजून चालू नाही केली. हं, हं. कारण काही ना काही अडचणी येत राहिल्या. मग माझ्या आईने असा विचार केला, आपण 1 महिन्यानंतर चालू करू. हां, पण हां. दादा काय बोलले होते, की त्या हं. मठामध्ये जो स्वामींच्या समोर अंगारा असतो ना, हां, 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 हां. तो घेऊन जा म्हणे. आणि हां. तो विश्वासाने म्हणे तुम्ही पाण्यासोबत थोडंसं घ्या म्हणे. अच्छा. हां, हां. तर मग माझ्या आईने तो अंगारा एकदम असं जपून ठेवलेला आहे. म्हणजे एकदम भावनेने, श्रद्धेने माझी आई तो आई अंगारा गं! तिला हाता पायाला, पूर्ण शरीराला लावते आणि थोडस पाण्यातून घेते. अरे वाह! हां, हा, हां. आणि एवढी बीपी वाढलेली होती, शुगर खूप वाढलेली होती माझ्या आईला. हां, 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 हां. तर तो अंगारा लावला समजा 1 महिना, आणि 1 महिन्यानंतर डॉक्टरांनी बोलवलेलं होतं ना, हां, तर हां. बीपी शुगर व्यवस्थित झालेले आहे. काय म्हणजे म्हणता? अजिबात कमी नाही किंवा अजिबात जास्त नाही, जशी पाहिजे तशी. अरे वाह! एकदम म्हणजे मग नॉर्मलला आली. हो हो, म्हणजे जे 5-6 वर्षात व्यवस्थित नाही झाली, ते 1 महिन्यातच झाली. बघा ताई, किती म्हणजे ताकद आहे सांगा बरं आता. काय बोलणार? 6-7 वर्ष झाली असणार बीपी शुगर असून, पण 6-7 वर्षात जे डॉक्टर चालू आहे, दवाखाना चालू आहे, तर हं. त्यांनी ते काही ना काही कमी जास्त राहायचीच. पण या अंगाराने अजून आरोग्य सेवा राहिली करायची, आता करणार आहे तरी सुद्धा पूर्ण. ओह! तर बघा तो एक ताई, अनुभव. किती ताकद आहे की नाही स्वामींच्या ह्याच्यात. खरंच आहे, खरंच आहे. मग? आणि माझा आता या गुरुवारचा अनुभव सांगते. आपलं शिवजयंतीच्या दिवशी हां, हां. अ, मी नाही का केंद्रामध्ये गेली होती. बरं, बरं. शिवजयंती होती आणि गुरुवार सुद्धा होता. हां, हां. केंद्रामध्ये गेली आणि केंद्रामध्ये जे मला काही बोलायचं आहे, सांगायचं आहे, ते मी स्वामींना सांगितलं. अच्छा. हां, आणि हां. स्वामींना म्हटलं, माझी कामं होऊ द्या म्हटलं, तुम्ही माझ्याकडे बघा म्हटलं. हां, 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 हां. आणि माझं तुम्ही ऐकलं का म्हटलं, जर ऐकलं असेल तर तुम्ही कुठून तरी फूल पडू द्या म्हटलं खाली.
काहीतरी संकेत द्या असं. हा हा काहीतरी संकेत द्या. मी हेच बोलली, काहीतरी संकेत द्या किंवा कुठलं तरी फुल पडू द्या. हा 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 इथं फुलं सगळे खाली ठेवलेली होती, वर फोटोच्या वर नव्हती. मग हा स्वामींना म्हटलं, तरी सुद्धा मी संकेत सुद्धा ओळखेल म्हटलं स्वामी, पण हा तुम्ही संकेत द्या. मग मी 5 मिनिटं इथं तिथं नजर टाकली, पण मला काही असं फुल वगैरे काही पडताना किंवा काही हालचाल काहीच दिसली नाही. हा 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 स्वामींना म्हटलं, बरोबर आहे स्वामी, मी काही जबरदस्ती करत नाही तुम्हाला, हा कारण की माझी सेवा खूप कमी आहे. लहान बाळ असल्यामुळे मी पूर्ण सेवा करू शकत नाही म्हटलं. हा ठीक आहे म्हटलं. ठीक आहे म्हटलं, असं म्हटलं, आणि मी माझं पूजेचं जे सामान होतं आवरायला लागली, पर्समध्ये टाकायला लागली, हा. तर डायरेक्टली मला नाही का मांजरीचा आवाज आला. अगो बाई, हा हा हा, तर मांजरीचा आवाज आला. तर फोटो, मी इकडनं ग्रिलच्या इकडनं मी, आणि ग्रिलच्या तिकडनं स्वामींचा फोटो होता, आणि तो स्वामींच्या फोटोच्या समोर मांजर होती. अच्छा. हा तर ती म्याऊ म्याऊ बोलायला लागली होती आहे. त्या आवाजामध्ये. मग हा मी एकदम विचार केला की आज 5-6 वर्ष झाले मी या केंद्रामध्ये येत आहे, पण हा. मला कधीच मांजर वगैरे दिसली नाही आत. आणि आज किती अचानकपणे काय. हा अचानकपणे आणि तिला येण्यासाठी जो रस्ता आहे ना, तो खूप दुरून आहे. ते त्या ग्रिलच्या आत येईपर्यंत आमचं लक्ष गेलंच असतं. हा हा पण मग ठीक आहे म्हटलं, पण मी काय केलं, हम्म. मी ते आधीच म्हटलं होतं मी संकेत ओळखेल म्हणून. हो 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 म्हणजे मांजर म्हणजे मी ऐकलेलं आहे ना 2-3 अनुभवामध्ये, की स्वामी फुलपाखरांच्या, विंचूच्या, सापांच्या रूपामध्ये येऊ शकतात हो म्हटलं, हो माणसाच्या रूपात येऊ शकतात म्हटलं. बरोबर. मी काय म्हटलं, त्या हम्म. मांजरीला ती आधी म्याऊ म्याऊ म्हणायची. तर हा. तिला मी म्हटलं की मी तू बोलली, तुम्ही नाही बोलली. मी म्हटलं, तू स्वामी आहे का? तर ती आई, त्या ठिकाणी हाव बोलली, हाव. अय्या बघा, आता या गुरुवारचाच अनुभव आहे. किती तर छान ना हाव, ताई. हाव बोलली. हा मग मी तुझ्या ठिकाणी तुम्ही बोलली. म्हटलं, खरंच तुम्ही स्वामी आहेत का? हा 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 परत दुसऱ्यांदा बोलली, हाव. मग अय्या. परत तिसऱ्यांदा विचारलं, तर मग तिसऱ्यांदा काही बोलले नाही. पण मग मी काय केलं, हा. 2 पेढे तिला दिला. हम्म. म्हणजे मी पेढे वाटले होते. हा 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 तर 2 पेढे तिला दिलं, हम्म. आणि दर्शन घेतलं. आणि म्हणजे मला 101% गॅरंटी आहे की स्वामीच होते. आणि स्वामींना म्हटलं होतं ना मी, की हा माझी जर आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मला संकेत द्या, मी ओळखेल. हा हा मी ऐकलं हे मला तेव्हाच कळलं की स्वामी यांच्या रूपात आलेले आहे. हा किती छान हो ताई. आणि मला हे मी अचानक का बरं विचारलं होतं, कारण 5-6 वर्ष आधी नाही का, हा म्हणजे जेव्हा करोनाची पहिली लाट आली होती ना, हा 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 त्यावेळेस माझे वडील करोनामध्ये निघून गेलेत. आई गं. त्याच्यानंतर मग मला वडील नाही का घरापर्यंत आणून सोडायचे किंवा बस स्टॉप पर्यंत सोडून द्यायचे, म्हणजे अशाचे सोबत सोबत. हम्म. पण यावेळेस कसं झालं होतं, फर्स्ट टाइम मला एकटीला मुलं घेऊन यावं लागलं. हा 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 घरातूनच नाही का स्वामींना हम्म. म्हणे की आता माझ्या वडिलांची जागा तर तुम्ही घेतली, आता हम्म. मला काहीच नाही माहिती, तुम्ही त्या म्हटलं मला डायरेक्टली घरी नेऊन द्या म्हटलं. हा 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 मग असं बोलली होती, आणि नामस्मरण चालूच. हा हा तर मी नाही का, माझ्या हम्म. भाऊनी शेगावमध्ये बसून दिलं मला खामगावसाठी. हा बरं. हा हा आता इथले गाव काय माहिती तुम्हाला माहिती आहे की नाही? माहित आहे, खामगाव ताई गजानन महाराजांच्या पोथीत किती त्याचा उल्लेख आहे ना. हो का? हा ठीक आहे. तर मग खामगावमध्ये मी शेगावमध्ये बसली आणि खामगावपर्यंत आली. तरी सुद्धा मी स्वामींना आवाज देत होती की मला घरापर्यंत सोडून द्या, कारण शेगाव खामगाव काही अंतर नाहीये जास्त. हा हा पण खामगाव ते दाताळा खूप मोठं अंतर आहे. आणि हा सोबत लहान मुलगी होती, बॅग होती, आणि मला तो रस्ता जास्त आठवायचा, वडील नव्हते हा सोबत. मग स्वामींना म्हटलं, काही असं म्हटलं, तुम्ही मला सोडूनच द्या. हा मग खामगावच्या बस स्टॉपवर मी उतरली, शेगाव मधून बसली आणि खामगावला उतरली. हा तर खामगावला माहिती आहे का, माझ्या समोर एक पांढरे कपडे घातलेला माणूस आला, अष्टगंध डोक्याला, आणि अरे बापरे. पूर्ण कपडे पांढरे, आणि त्याचं वय 60-65 असणार, जास्त 70-75. हा 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 आला, आणि तो म्हातारा मला म्हणायला लागला की बाई तुला कुठे जायचं? म्हटलं अगो मला बाई. हा मलकापूर जायचं. हा. मग म्हणजे दाताळा कोणी ओळखत नाही म्हणून मी मलकापूर सांगते. बरोबर. हा त्याला विचारलं तुम्हाला कुठं जायचंय? तो बोलायचा की मला नांदुरा. म्हणजे आधी नांदुरा लागते, नंतर मलकापूर, नंतर दाताळा. हा हा बरं. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही बसची वाट पाहिली, बस हम्म. काही लागली नाही. मग ते आबा म्हणायचे की चला आपण ॲटोने जाऊ. हा हा
मी गेली त्यांच्यासोबत. हम्म. तर एक दोन लेडीज आणि एक दोन जेंट्स आणि ते आजोबा आम्ही बसलो हा. ऑटो मध्ये. तो नांदुऱ्यापर्यंत आला. बरं. हा. नांदुऱ्यापर्यंत येईपर्यंत त्यांनी मला विचारलं, तू कुठे राहते? म्हटलं मी दातार राहते, पण मलकापूरला गेली म्हणजे मी आमच्या तिथून ऑटो असतात, मी व्यवस्थित जाते म्हटलं. हा. 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 त्याला विचारलं की तुम्हाला कुठं जायचंय? हा. तर ते म्हणते मला नांदुऱ्याला जायचं आहे आणि एक माणूस येणार आहे म्हणे मला घ्यायला. मी साखरपुड्यावर चाललो. हा. मला काही माहिती नाही म्हणे, पण हम्म. येणारच आहे म्हणे एक जण मला घ्यायला. मग तिथून मग साखरपुड्यासाठी जाणार आहे म्हणे मी समोर. हा. 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 आबा तुम्ही एखादा मोबाईल वगैरे ठेवायला पाहिजे म्हटलं सोबत. नाही म्हणे बरं. काही काही हे नाही म्हणे, आलेला आहे म्हणे आणि उभा आहे म्हणे तिथं बापरे. नांदुऱ्याच्या बस स्टॉपवर. हा. ठीक आहे. मग आम्ही खामगाव ते हम्म. नांदुरा प्रवास केला आणि नांदुऱ्यामध्ये ऑटोतून निघालो. हा. मग हा. आमच्याकडे ते काली पिली असते गाडी, हा, इकडे पण आहे ना काली पिली. आहे का? हा. तर मग काली पिली मध्ये ते नेमकी ते काली पिली लागलेली होती. म्हणजे लागलेली म्हणजे पूर्ण रिकामी होती. हा. 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 भरायला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागला. हा. 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 सगळ्यात आधी मीच जाऊन बसली. हा. मग एवढे मोठे सीट येईपर्यंत ते आजोबा आमच्या जवळच उभे होते. हा. मुलीला तहान लागली की लगेच हॉटेलवर जायचे, पाणी आणायचं. चिप्स लागले तर लगेच जायचे आणि घेऊन यायचे. अगो बाई. हा. हा. मी ज्या खिडकीमध्ये बसलेली होती तिथंच ते आजोबा उभे राहायचे. अगो बाई. मग मला असं वाटायला लागलं होतं की गड्या आपण नामस्मरण करत आहे, नक्कीच स्वामी असतील. हा. पण हिंमत नव्हती, कारण तेव्हा मी नवीनच स्वामी सेवेत आलेली. बरोबर बरोबर. हा. हिंमत नव्हती बोलायची की तुम्ही खरेच स्वामीच आहेत का असं. हा. मग हा. तरी मनात विचार चालू होता की आपण निघताना तरी बोलू एकदा की स्वामी आहेत का. हा. हा. पण तोपर्यंत म्हटलं आपण एकदा हिंमत जमा करू आणि नंतर बोलू. बरोबर. हा. 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 आणि तशी तशी ती काली पिली भरत गेली. पण लोकांचा विचार लोक बघितले. म्हटलं नाही, आपण असं विचारलं तर लोक आपल्याला पागल समजतील, हा. हा. बरोबर. हा. आहे ना. मग खरंय. त्याच्यामुळे मी गप्प बसली. पण मनात मला असं वाटायचं तुम्ही स्वामीच आहे, स्वामीच आहेत. तर हा. तुम्ही विचार करा ताई, ते हा. पाऊण तास आमच्याजवळ उभे. तर त्यांना साखरपुड्याला जायचं होतं, कोणता माणूस आला नाही त्यांना घ्यायला, ते गेले नाहीत, त्यांनी हा. कॉल केला नाही. मग मला लगेच लक्षात आलं की हे स्वामीच असतील, कारण कोणी जर कुठं जायचं असलं तर कोणी येऊन उभं राहते ना घेण्यासाठी. हो हो. तर त्यांना घ्यायला कोणीच आले नाही. आणि जेव्हा काली पिली निघून गेली ना, हा. तेव्हा त्यांनी मला ताटात सुद्धा केलं. म्हटलं हे स्वामीच होते, पण माझी हिंमत नाही झाली बोलायची. हा. मग त्या दिवशी मला गुरुवारी हेच आठवलं होतं की तेव्हाही आपण लोकांच्या भीतीमुळे बोललो नाही. हा. आणि तिथे केंद्रामध्ये मग शेवटी म्हटलं आता केंद्र आहे इथं बोलू. हा. मग मी त्यांना म्हटलं त्या मांजरीला, तुम्ही स्वामी आहे ना? ते डायरेक्टली हो म्हटलं. म्हणजे मला ते आठवलं होतं. बघा ना का किती छान हो, किती भाग्यवान असा माझा तुम्ही. अनुभव. खूप छान, खूप छान ताई. मी शेअर करते हा ताई. हो हो, ठीक आहे. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.